बॉक्सच्या बाहेर कॅश पकडली, एका हातात कॅश पकडा 200 रुपये मिळवा, 2 हातात कॅश पकडा 100 रुपये मिळवा. नामदेव मामा चव्हाणके यांच्या वतीने हे पारितोषिक दिले जाते. ओंकार औसेकर बॉलिंगसाठी ओंकार औसेकर येतो समोरच्या बाजूने येतो सर. 3-3 वर इकडून असतील, 3 वर तिकडून असतील. 6 षटकाची मॅच आहे, तिन्ही बाजूची मॅच. हॅलो, माननीय संतोषजी शापूरकर यांना विनंती आहे सर, आपण मंचावरती यायचं. संतोष शापूरकर, रोहन शापूरकर यांचे पिताश्री स्टेजवरती यायचं आहे आपण. मला वाटतं राहुल जिपरेचा जो संघ आहे थोडंसं तुम्ही मागे या मित्रांनो, सर्वजण मागे या. बाउंड्रीच्या जवळ चिटकून उभारू नका, मागून देखील मॅच दिसेल तुम्हाला. नम्रतेची विनंती आहे. थोडेसे खुर्च्या आहेत, खुर्च्या घेऊन बसा. सार्थक सीसी पहिला चेंडू हवेत. इथं मात्र पहिला चेंडू फलंदाज बाद होतोय. पहली गेंद ऑप्शन के बाहर आ रही थी. सामन्याला सुरुवात करायची आहे. थोडेसे मागे सरकायचं आहे, सीमारेषे जवळचे. 1 मिनिट सामना थांबू आपण. इकडचे जे पब्लिक आहेत ते समोर का उभारले मला कळालं तर नाही. शिवम मी साहेब थोडेसे सर्वांना मागे सरकवायचं. सार्थक वॉरियर्सचे खेळाडू तुम्ही देखील मागे थांबा जरा. जोपर्यंत तुम्ही मागे सरकणार नाही तोपर्यंत मॅच चालू केली जाणार नाही. मॅक्सवेल संघ घेऊन मागे सरकायचं आहे. मॅक्सवेल सन्माननीय सागर मामा चव्हाणके साहेबांचे शुभागमन होताना आपण पाहतोय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आदरणीय सागर मामा चव्हाणके यांचं वेलकम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रोहन जरा फलंदाज नाव सांग मित्रा. रोहन शापूरकर. राहुल नागापुरे. एक विनंती असेल कमिटी मेंबर्सना, दोन्ही संघाचे जर एक्स्ट्रा खेळीत आले नाही तर पेनल्टी लावण्यात येईल. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळीत आले. नागा शापूरकर साहेबांचं देखील ते शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू पाडवा. आगे चले गए, गेंद को ऊंचा मारने की कोशिश, हवा में गेंद नीचे, खिलाड़ी मिल सकती है. कैच पकड़ लिया अक्षय साडे ने. कैच सन्माननीय तथा आदरणीय सागरजी चव्हाणके साहेब, नागनाथजी शापूरकर साहेब या दोघांचं देखील इथे शुभागमन झालं. दोघांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या स्पर्धेला सर्व ट्रॉफ्या सन्माननीय सागरजी चव्हाणके साहेबांच्या वतीने दिले गेले. सागर मामा चव्हाणके यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. हलगीवाले बस करा, बस करा जरा. आपण जाऊया क्रिकेट. आणि थोडस माईक वाल्यांना थोडस आवाज वाढा. माझा माईक आवाज वाढे दीजिए. दरम्यान या ठिकाणी आपण आलेल्या मान्यवर मंडळीचं स्वागत करूया. गोलंदाजीला चेंडू दादोजी गोळसकर साहेबांचे देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं आपण स्वागत करूया. इथं नरेशजी बडवणे, बबलू अंजिकाने, नवीन मलकुनाईक,
इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंद उल्टा गेंद इस बार सीधा महाराज बार बॉलर के हाथ में गेंद चली जा रही है। रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। रुका हुआ स्कोर वहीं पे, अभी भी रुका हुआ स्कोर केवल 0 रन, 2 विकेट के नुकसान पे। 6 षटकाचा सामना आहे आणि 6 षटकाच्या सामन्यामध्ये अतिशय भेदक मारा ओंकार कडून केला जातोय। ओंकार औसेकर ऑन जबरदस्त अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं। काफी अच्छी गेंद की टप्पा गिरने के बाद थोड़ी सी काटा बदलती गेंद, घूमती गेंद बल्लेबाज को धक्का दे रही है, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। इस बीच पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 0 धावा। चला एक बार टाळ्या होऊ द्या, मिडल ओव्हर 2 विकेट। सेमीफाइनल मैच में इससे बेहतर शुरुआत क्या हो सकती है। मिडल ओवर और साथ ही साथ 2 विकेट मिल रहे हैं वहां पर। चला मैदानात टायगर आलाय, ब्लॅक टायगर जरा सांभाळून। चला गोलंदाजीला मला वाटतं नवीन षटक घेऊन येतो गोलंदाजीसाठी, पाहूया। ओंकार जोमाळेच्या हाती चेंडू सोपवला गेलाय। डॉमिनिसीसी संघाचे संघबालक आदरणीय गणेशजी भागानगरे साहेबांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया, वेलकम। आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय। गणेशजी भागानगरे साहेब यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। नागा शापूरकर यांना देखील विनंती करतो आपण देखील इकडे यावं। इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए ओंकार, और फिर गेंद इस बार सीधे गेंद को मारा जाता हुआ, गेंददार के बिल्कुल बिना फील्डर के हाथ से गेंद मिसफील्डिंग हो रही है, लेकिन फिर भी एक ही रन लेने का मौका बनता हुआ, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 1 पे जाकर पहुंचा है। 7व्या चेंडूवर मात्र 1 धाव आली आहे। 7व्या चेंडूवर सिंगल धाव येते। या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला कमीत कमी 11,000 रुपये डिपॉझिट होतील आणि विशेष सन्मानचा जो मान असेल, अंतिम सामना खेळण्याची देखील तुम्हाला संधी असेल। सूर्या रोशनी में नहाया हुआ मैदान, थोड़ी सी फील्ड की सजावट लगाई जा रही है। विकेट कीपर की ओर से विकेट कीपर बिल्कुल फील्डिंग की सजावट कर रहे हैं। देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है। और इस बार गेंद को मारने की कोशिश में हल्का सा बाहर किनारा लगाया और एक विकेट मिल रही है वहां पर। अच्छा क्या विकेटों के पीछे पकड़ा जा रहा है। मला वाटतं डायमंड क्रिकेट संघाचे संघमालक सतीशजी शापूरकर साहेब यांचं देखील ते शुभागमन झालंय। सतीशजींना विनंती करतोय कृपया आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय। सर्वांनी सतीशजी यांना विनंती करतो की कृपया स्टेजवर यायचं आपण। इथं मात्र संघाला हा 3रा झटका बसतोय। 3 गडी बाद, धावसंख्या फक्त 1 धावा। आणि हा डाव संपल्यानंतर पुढच्या मॅचचे सेमीफायनलचा टॉस लगेच केला जाईल। इथं ही मॅच जशी संपेल तशी पुढच्या मॅचचा टॉस होईल। यानंतरची सेकंड सेमीफायनल मॅच असेल शिवस्वराज्य क्रिकेट संघ विरुद्ध गवळी राजा क्रिकेट संघ दरम्यानची मॅच असेल यानंतर सेकंड सेमीफायनल मॅच। इस बार देखना है बल्ले का बाहरी किनारा लगने के बाद विकेट कीपर के पीछे गेंद डाल गए, जब तक कि फील्डर के सामने से गेंद टप्पा गिरने के बाद गली के क्षेत्र की गेंद को खिलाड़ी फील कर रहे हैं, वहां पर अच्छी फील्डिंग।
कनोराज खाली पडले परंतु चेंडूला जाऊ दिलं नाही. कनोराजचं इथं मात्र कौतुक असेल. मला वाटतं पांडुरंग मामा परोळकर साहेबांचं इथं शुभागमन आणि त्यांचे त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र अण्णासाहेब परोळकर या दोघांचं देखील इथं शुभागमन, त्यांचं सहर्ष स्वागत. काय सुंदर गोलंदाजी इथं अपील केली गेली आहे आणि ही अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. तो देखना हमें भी विकेट जाने की बिल्कुल अपील बहुत जोरों से हुई थी. शोरों की अपील हमें देखने मिली, लेकिन बहुत ही नामचीन हम पर थे जितेंद्र लोंढे सर, जिन्होंने नट आउट कहा वहां पर. और के पास इस बार फिर स्ट्रोक खेला इस मैच का पहला आक्रामक स्ट्रोक. फिर गेंद स्पेरलेग सी मारे का पार 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 4 धावा ठोकर. तो 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है केवल 5 पे. गेंद इस बार बिल्कुल हल्के से पुश किया जाता हुआ आराम के साथ सिंगल रन लेने की कोशिश की जा रही है. बढ़ता हुआ स्कोर केवल 6 रन. ओवरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है लगभग 6 रन. ओंकार गेंदबाजी करने के लिए आ रहे बापर या ठिकाणी माननीय तथा आदरणीय सोमाजी निकटे साहेबांचे देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. वैभव चषकाच्या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. फटका मारण्याचा प्रयत्न होता इथे मात्र खराब असे क्षेत्ररक्षण मानावं लागले. थोडी क्षेत्ररक्षक करेपर्यंत दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज आणि तीही सहजपणे पूर्ण होते. पुन्हा एकदा ओव्हर थोड्याच्या स्वरूपात तिसरी धाव मिळते. टोटल 3 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 3 गड्याच्या मोबदल्यात 9 धावांवरती. हेमंत सर, ही मॅच सेमीफायनलची मॅच चालली आहे. निश्चितच तुमच्या मते तर या दोन्ही संघाला तुम्ही पाहिले स्पर्धेत खेळताना, आणि सकाळच्या मॅचेस वेगळ्या असतात, संध्याकाळची मॅच वेगळी, कारण संध्याकाळी नाईट मॅचेस मध्ये खेळताना म्हणजे डोळ्याची नजर पक्की असणे गरजेचं असतं. आणि जर अशा स्थितीमध्ये 6 षटकाचा सामना चाललाय, तुमच्या मध्ये बॅटिंग संघाने किती धावा बनवा लागतील तर मॅच टप होईल असं तुम्हाला वाटतंय? तर आज खरं सांगायचं झालं या स्पर्धेमध्ये एकदाही पराभव त्यांच्या वाटेला आलेला नाही. असा आता मात्र इथे पहिल्यांदा संकटात सापडतो तो म्हणजे सार्थक क्रिकेट संघ. तो सलग 3 सामने जिंकला होता, परंतु इथे सेमीफायनल मध्ये आल्यानंतर मात्र थोडासा अडचणीत सापडतो. ये गेंद बिल्कुल हल्की सी, बिल्कुल बहर आने की गेंद, बिल्कुल टप्पा गिरने के बाद उसे छिड़कानी करना चाहते थे गेंद बल्लेबाज के बिल्कुल बैठ के, मैं तो कहूंगा भाग्यशाली रहे. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ, क्योंकि गेंद बल्लेबाज को टप्पा दे रही है, विकेट कीपर के पास चली जा रही है, और अभी भी रुका हुआ स्कोर, टोटल स्कोर केवल 9 पे जाकर पहुंचा है.
हेलो, रिवर्स मारने की कोशिश में गेंद आ रही है, बिल्कुल गली के क्षेत्र में गेंद आ रही है, बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में गेंद आ रही है। और ये देखिए जरूरत नहीं थी, इतनी अच्छी फील्डिंग करने के बाद थ्रो दे दिया, अपने हाथों को रोक नहीं पाए। सिंगल मिलेगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 2 अंक में सार्थक सीसी का स्कोर 10 की ऊपर जाकर पहुंचा है। और निश्चितच हेमंत सर, तुम्ही बऱ्याचशा स्पर्धा पाहता, नियोजन असेल, आयोजन असेल, ही स्पर्धा आयोजन करताना काय काय कसरत करावी लागली तुम्हाला या स्पर्धेनिमित्त? बोलायचं सोपं असतं पण करून दाखवायचं खूप अवघड असतं सर. प्रत्यक्षात तसं आमची एकजूट आहे, एकी आहे, त्यामुळे आम्ही इथेपर्यंत आलेलो आहे सर. एकमेकाचा शब्द पाळतो, एकमेकांच्या पुढे जात नाही आम्ही, त्याच्यामुळे आम्ही इथेपर्यंत आलो आणि असंच सहकार्य करत राहणार आहे. परंतु तितकंच खेळाडूंचं सुद्धा दरम्यान मारायचा प्रयत्न चेंडू फलंदाच्या पायावर आदळला. निश्चितच मला वाटतं हेमंत सर, एक लग्न करणं तेवढं सोपं काम असतं, परंतु क्रिकेट स्पर्धा भरवून त्याचं नियोजन करणं खूप अवघड असतं. कारण क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना 12 डोक्याचे 12 नाही तर जवळजवळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला जर आपण 15-15 खेळाडू जर पकडले तर 15 ते 120 खेळाडू आपण स्पर्धेमध्ये घेताना पाहतोय. या खेळाडूंना सांभाळणं, संघ मालक असेल, संघाचे स्पॉन्सर असेल, टीमचे असतील स्पॉन्सर असेल, बऱ्याचशा विविध कसरत कराव्या लागतात, त्यानंतर ही स्पर्धा संपन्न होते. नक्की सर, कारण की 120 खेळाडूंना घेऊन खेळायचं आणि कमिटी पूर्ण, ही सोपी गोष्टी नाही आहे. आणि जवळजवळ महाराष्ट्रातले संपूर्ण खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग होतात. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये निश्चितच महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटकातून देखील बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. आणि मला वाटतं तुमच्या समाजाचा गौरव वाटतं, कारण जरी स्पर्धा आपण सोलापुरातून खेळत असेल, परंतु अहिल्यानगरहून बक्षीस दिलं गेलं, ही फार मोठी उपलब्धी म्हणेल. आपल्या गावातील आपले तर नेहमी दानशूर व्यक्ती आपल्या पाठीशी असतात, परंतु आपलं नियोजन बाहेर गावात देखील तुम्हाला मदत केली गेली या स्पर्धेला. नक्की सर, मला त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, सागर मामा चौंडके यांचं. कारण की ते अहिल्यानगरवरून आम्हाला इथं बक्षिसाचा वर्षाव केलेला आहे त्यांनी या स्पर्धेसाठी. निश्चितच ते स्वतः सागर मामा इथं सामन्यात आणून घेतात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. 3 षटकं संपली आहेत, 10 झाल्यात, 10 धावा 3 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10 झाली आहेत, 3 गडी बाद, 10 धावा. एक चॅम्पियन टीम मात्र इथं चॅम्पियन सारखं खेळते. कारण की मागच्या वर्षी आता श्री प्रतिष्ठान क्रिकेट संघाने वैभव चषक सामना, फायनलचा सामना जिंकला होता, चषक जिंकला होता, आणि तसंच इथं सुद्धा पुन्हा चॅम्पियन सारखं खेळते सर. यानी कि पिछला जो चैंपियन का कप रखा था उसे बरकरार रखना चाहती है, जो अपने जीतने वाले कप को बिल्कुल बरकरार रखना चाहती है, लगातार दूसरी बार अपने नाम पर करना चाहती है. तो चैंपियन बनने के लिए जो गुण होने चाहिए, टॉस जीता, फील्डिंग ली, मेरे ख्याल से बैटिंग ली उन्होंने, फील्डिंग ली वहां पर. सार्थक टीम ने टॉस जीता, बैटिंग ली, और वैसे देखा जाए तो फील्डिंग के लिए अच्छा हुआ वहां पर. थोडंसं एकत्र होऊ नका, 3 ओव्हर इकडून 3 ओव्हर तिकडून आहे. चला मॅच चालू करा लगेच. कुलकर्णी सर, 3 ओव्हर झालेत फक्त. मॅचचं मोमेंटम तोडू नका प्लीज, विनंती असेल. मॅच चालू करा लगेच. या स्पर्धेसाठी विविध माध्यमातून आपल्याला स्पर्धेला सहकार्य केलं गेलं. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय अनिल नाईकूत गवळी यांच्या वतीने 21,000 रुपये स्पर्धेला दिले गेले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये संतोष साठे साहेबांनी दिले. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पर्धेला दिली गेली बॉलआउटसाठी. बेस्ट बॉलरसाठी संभाजी पारोजी झिपरे यांच्या वतीने शूज दिले गेले. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समनसाठी मोहन बाबा घोले यांच्या वतीने बॅट दिली गेली आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज साठी 35 इंचची LED TV विश्वनाथजी बारसे यांच्या वतीने दिली गेली आहे. स्पर्धेतील सर्व ट्रॉफ्या सौजन्य सागर मामा चव्हाणखे अहिल्यानगर यांच्या वतीने दिली गेली आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामन्याला 201 रुपये नामदेव बाबा चव्हाणखे यांच्या वतीने सामनावीरला देताना पाहतोय.
प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट दिला गेलाय. अनिल जानगवळी यांच्या वतीने, मॅक्सवेलच्या वतीने, आई प्रतिष्ठानच्या वतीने विंटर कॅप या स्पर्धेमध्ये सामना दिली जाते आपण पाहतोय. ओंकार जुमाळे को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जातो बा. ओंकार जुमाळे येतो गोलंदाजीला, वैयक्तिक दुसरं संघाकडून डावातील षटक क्रमांक टाकेल. मला वाटतं हे डावातील 4थं षटक असेल. स्पर्धेमध्ये टोटल 8 संघांनी सहभाग घेतला होता. माननीय संजयजी कलागते साहेबांचं तो शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो की कृपया आपण अतिथी कक्षामध्ये यावं. संजयजी कलागते यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. इस बार बहुत अच्छी गेंद, इस बार बिल्कुल बल्लेबाज को चकवा देती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. काफी भिन्नाट मारा, वेगवान मारा, टिचून मारा, वेधक मारा, तहक मारा आपण इथं पाहतोय. विक्की नायकू यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचे 2 सामने आणि अंतिम सामना, या 3 सामन्यासाठी जेवढे षटकार जातील प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचे पारितोषिक विक्की नायकू पुणे यांच्या वतीने हे पारितोषिक इथं डिक्लेअर केले गेले. अतिशय चांगली कॅच पकड़ली गेली. आसमानी फटका मारायचा प्रयत्न, फील्डिंग का जो जाल लगा था उस जाल में मछली फंस रही है. बल्लेबाज का विकेट गिरता हुआ और यहाँ पर ओंकार जुमाळे का गेंदबाजी में जलवा फिर से जारी लग रहा है. सुरेख अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी आपण इथं पाहतोय. गौरव, आता कॅच कोणी घेतली? गौरव, गौरव ओंकार घोले, मैन फ्रॉम नासिक, नासिक से आए हैं ओंकार जी घोले. गोलंदाजाचं नाव सांगा. नागेश, नागेश गवळी. 3.3 म्हणजे जवळजवळ हेमंत सर 21 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. 21 चेंडूमध्ये फक्त धाबा झाले 10 आणि 4 गडी बाद. म्हणजे हा डाव कोलबणताना आपण पाहतो, डाव ढासळताना पाहतोय. ये देखिए बिल्कुल बल्लेबाज को बिल्कुल पारस से लगी वहां पर. अगर ये लेग बिफोर का मामला होता तो करीबन मामला हो सकता था. यहाँ पर टूर्नामेंट के लिए लेग बिफोर का डिसीजन नहीं है, इसलिए लेग बाइज के तौर पर सिंगल मिलेंगे. बढ़ता हुआ स्कोर केवल 11 पे. नक्की सर, इथे डीजे वाला गाणे लावतोय विकेटला. आत्ताचा विषय लय हार्ड आहे, तसे आत्ता श्री क्रिकेट संघाचा विषय लय हार्ड आहे, कारण की त्यांच्याकडे गोलंदाजाकडे विकेट काढण्याचं क्रेडिटचं कार्ड आहे सर. विकेट लेने का क्रेडिट कार्ड है और उसका बिल्कुल टीम का जो नियोजन देखने मिल रहा है, बिल्कुल आयोजन जो नियोजन किया गया वहां पर नियोजन पर बिल्कुल सही करार. ये देखिए फुल टॉस आई वहां पर, ज्यादा जोर से कभी कभी ज्यादा जोश भी आपके लिए नुकसानदायक होता है और ये जोशीले अंदाज में गेंद करने की कोशिश में फुल टॉस फेंक बैठे. 4 रन दीजिए. साथ बहुत देरी के बाद एक चौका निकल रहा है. बढ़ता हुआ स्कोर आगे बढ़ रहा है. 15 रन 4 विकेट के नुकसान पे 15 दावा डाला 4 गड़ी बाद.
गेंद इस बार हल्के से गली के क्षेत्र में गेंद को पुश किया जा रहा है, जब तक कि फील्डर फील करते 1 रन मिलेगा, आगे बढ़ रहा है 16 रन। चार षटकानंतर धावा झाल्या 16 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामागे 4-4 धावाची सरासरी राखली जाताना आपण पाहतोय. त्याला लवकर लवकर आवलायचंय, लवकर उरकायचंय, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. धनराज बडवणीच्या हाती चेंडू सोपवला गेला. धनराज बडवणी ते गोलंदाजीला. धनराज बडवणीचं हे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डाबातील 5वे षटक घेऊन बॉलिंगसाठी येतोय. सामोर फलंदाज सागर. सागर नामदेव स्वतः कर्णधार. एकटा किंड लढवतोय सागर. हा देखील निश्चितच हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर जातो. विकेट किपरचं कौतुक असेल सचिनचं. सचिन बारसे निश्चितच कौतुक असेल. काय सुंदर विकेट किपिंग पायरी दरम्यान पहिला चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाहेर टाकला गेला होता. पंचांशी बाद घालू नका. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या 17 झाली आहे. 17 रन. बारी गेंद, वापस गेंद थी, बैक टू पर चले गए, पावर पंच और सीधी गेंद को मारा जा रहा, 6 रन गिरी वहां पर. इस बार देखना है, अभी भी रुका हुआ स्कोर, टोटल स्कोर 23 पे 4 विकेट चले जा रहे हैं. इस बार गेंद आगे जाकर गेंद को बिल्कुल डिफेंसिव स्लो खेला जा रहा है. बिल्कुल सिंगल रन लेने की कोशिश की जा रही है. बड़े आराम के साथ सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता है. 24 रन 24 रन. 5वं षटक टाकलं जातं. धावा झालाय 24 धावा 4 गडी बाद. सोलापूर क्रिकेट हिस्ट्रीमध्ये आपण पाहतो की 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक हे बॉलरमध्ये दिलं जाईल. जो संघ बॉलिंग करताना जास्त वेळ स्टंप बाद करेल, म्हणजे स्टंप बुडवेल, त्याला मात्र विजयासाठी 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल. हो, सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा घुसळतोय. गेला थेट विकेट किपरच्या हाती. सचिन बारसे विकेट किपिंग करतोय. इस बार मारने की कोशिश में गेंद जा रही, बिल्कुल बल्लेबाज के बिल्कुल पैरों पर जाती हुई गेंद. लेग बाइज, रन का इशारा. इस बार दिख रहा है या ठिकाणी कमिटीने बॉलरचा जो निर्णय घेतला ते याप्रमाणे असेल. प्रत्येक संघाला बॉलरकडे 3-3 बॉल टाकण्याची संधी असेल. 3-3 बॉल जर लेवल असतील, म्हणजे तो ट्रिपल काय झाला तर पुन्हा एक बार 3-3 बॉल दिले जातील. त्याच्यामध्ये देखील तुम्ही काय झालं तर मात्र निर्णय हा बिन टू बिन पद्धतीने दिला जाईल. जो संघ फायनल जिंकेल तो संघ, त्याच्याबरोबर ज्या संघाची सेमीफायनल मॅच मध्ये हरलेल्या संघाला 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल. तर बॉलर मध्ये रिझल्ट आला नाही तर फक्त 2 नात्याचा वापर केला जाईल. उलटा चेंडू होता, मारायचा प्रयत्न, चेंडू फलंदाजा अगदी पायाला लागतोय. गेलाय तो निश्चितच शॉर्ट कव्हरच्या दिशेने लेग पाईच्या स्वरूपात सिंगल धाव येईल.
एका धाबेनिशी संघाची वाढती धावसंख्या 2 थांबली ते 27 धाबा 5 षटकं संपली आहेत. धाबा झाल्या 27 धाबा. आमचे कॅमेरामॅन नागेजी गेल्या 2 दिवसापासून अथक परिश्रम करून बाल्कनीवर जागा फिक्स करून बसणारे कॅमेरामॅन. मला वाटतं समोर जागा बदलली गेली असेल तर आलेत परत आपले शुभमजी. शुभम आहे का समोर? शुभम मार्गम देखील तिथे समोर पाहतो आपण. या ठिकाणी कॅमेरामॅनचं काम पाहताना नवीन षटक, शेवटचे षटक मला वाटतं स्वतः कर्णधार अक्षय साठे येतो बॉलिंगसाठी. अक्षय साठेचं हे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डाबातील षटक क्रमांक हे 6वं म्हणजे शेवटचं असेल. या षटकानंतर लगेच टॉस होईल याची आपण नोंद घ्यायची है. इस मैच के बाद यानी कि बिल्कुल इस ओवर के बाद आगे के मैच का टॉस तुरंत होगा. आगे की मैच होगी वहां पर गौड़ी राजा क्रिकेट टीम और सार्थक वॉरियर्स टीम के बीच में आगे का मैच का टॉस होगा वहां पर. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, सुरेख फटका खेळलाय. चेंडू कव्हरच्या दिशेने जाईल परंतु एकाच धाब्यावर तिथे समाधान मानावं लागेल. एका धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या 28 वर जाऊन थांबली आहे आणि स्वतः कर्णधार मात्र इथं पाहतो की सागर नामदे 13 चेंडू मध्ये 21 धाबा वैयक्तिक खेळतोय आणि संघाची धावसंख्या 28 म्हणजे वन मैन शो, वन मैन आर्मी चल रही है जिसका नाम है सागर नामदे. क्या सागर अपने टीम की रनों की घाघर भरेंगे? देखना होगा वहां पर. शॉर्ट गेंद इस बार बैकफुट पर चले गए, हवा में खेला और सीधी गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. 6 रन. बाद ओ सेठ नादर्स केलाय थेट सागर शेठ. क्या बॅटिंग कर रहे आज. वन मॅन शो, वन मॅन आर्मी चल रही है परंतु प्रेक्षकाने तिथे चूक केली. तुम्ही जर कॅच पकडली असती 100 रुपये मिळाले असते तुम्हाला. एका हातात कॅच पकडा 200 मिळवा, 2 हातात कॅच पकडा 100 रुपये मिळवा. पुन्हा पटकलेला हा चेंडू त्याच्यावर मात्र पुन्हा प्रहार. आप जितना पटकोगे पटक पटक के मारेंगे हम, धो धो के मारेंगे यहाँ पर. और एक चौका बताया जा रहा है. आगे बढ़ता हुआ स्कोर 38 रन. मी विनंती करेन यानंतर मला वाटतं अभिषेक घोले आणि राहुल जिप्रे दोन्ही कॅप्टनने ताबडतोब इकडे यायचंय. अभिषेक घोले म्हणजेच गौरी राजा संघाचे कॅप्टन आणि मला वाटतं शिव स्वराज्य क्रिकेट संघाचे कॅप्टन राहुल जिप्रे. चार धाबा चौकार असतील. या 4 धाब्यांनी संघाची वाढती धावसंख्या 2 पोहोचली ती 38 रन 38 धावा. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए इस बार अक्षय साठे बिल्कुल महंगे साबित हो रहा है इस ओवर में. वैसे तो दोनों कप्तान आमने सामने, एक कप्तान दूसरा कप्तान बॉलिंग कर रहा है. ये देखिए इस बार इससे कहते इस बार देखा चाचा प्रकाश बार जाने दिया विकेट कीपर के हाथ में खेलने का कोई प्रयास नहीं. अब यहाँ पर आखिरी 2 गेंदे बची हैं. मला वाटतं चेंडू टाकले गेले आतापर्यंत 34 आणि धाबा बनवले झालेत 38 धाबा. पहिल्यांदा पाहतो की या षटकामध्ये चेंडूपेक्षा धाबा पुढे गेले आणि आता चेंडू जास्त टाकले गेले होते, धाबा कमी झाल्या होत्या. राहुल जिप्रे त्याला लवकर व्यायचंय, वेळ करू नका. आणि अभिषेक घोले टप्प्याचा चेंडू भिन्नाट होता, भिन्नाट टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळतोय. बॅट्समनला मात्र हा पुलचा भटका खेळायचा होता. अगदी उसळल्यानंतर चेंडू बॅट फिरवली गेली परंतु बॅट फिरल्यानंतर चेंडू बॅटच्या वरून जातो विकेट कीपर कडे. या डाबातील हा शेवटचा चेंडू टाकला जाईल. देखेंगे इस ओवर की आखिरी गेंद है. इस गेंद पर देखेंगे कितने रन आएंगे. इक्का तुक्का तिक्का चौका छक्का, रन मिलेगा, विकेट मिलेगा, और जाएगी या क्या होगा, देखेंगे क्या होता है.
ये देखिए फिर से ऊंचा मारा इस बार, ये लंबा छक्का। DJ पंचेचाळीस धावा बनवायचे आहेत, 44 बने और जीतने के लिए 45 चाहिए। राहुल झिपरे आणि अभिषेक घुले दोघांनी ताबडतोब यायचं इथं। सन्माननीय शिवाजी परळकर यांना विनंती करतो की कृपया आपल्या शुभास्त्र टॉस करावा। हॅलो हॅलो, यानंतरचा टॉस आपण सन्माननीय तथा आदरणीय शिवाजी परेळकर साहेबांच्या शुभास्ते करतोय। विनंती करतो शिवाजी परेळकर साहेबांनी कृपया इकडे यावं, इकडे यायचं। तर अभिषेक घुले लवकरात लवकर इकडे यायचंय। श्री स्वराज्य क्रिकेट संघ विरुद्ध गवळी राजा क्रिकेट संघादरम्यानची मॅच आपण पाहणार आहोत। अप्पा तुमचे कॅप्टन कुठे जरा बोलून घ्या। या ठिकाणी सन्माननीय शिवाजी परेळकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो। टॉस कोण बोलणार? या ठिकाणी टॉस का बॉस यानी कि बिल्कुल टॉस जीता गौड़ी राजा टीम की कप्तान ने और देख रहे हैं क्या लेते हैं वहां पर। कुछ क्षणों में जैसे ही पता चलेगा हम आपको बताएंगे कि उन्होंने क्या लिया, बैटिंग लिया, बॉलिंग लिया है। तसं पाहिलं तर आपण नेहमी जे काय एकमेकाच्या गल्लीत राहत असतो, मोदी भागातील खेळाडू त्यांच्या परिसरात नेहमी एकत्र खेळणारे खेळाडू, परंतु अभिषेक आणि मयूर आणि आकाश आणि संकेत हे समोर समोर तुम्हाला दिसणार आहेत। लगेच फिल्डिंग लावून घ्या, वेळ करू नका, ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या। फिल्डिंग लावली गेली आहे, बॅट्समन पाठवायचे लगेच, फलंदाज ताबडतोब पाठवा। हॅलो हॅलो, मी पुन्हा विनंती करते की लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत। जीतने के लिए लगभग 45 का टारगेट, 45 दावाचा आव्हान असेल। वैभव चषक का ये तीसरा सीजन और तीसरे सीजन का ये पहला सेमीफाइनल मैच, पहली पारी समाप्त हो चुकी है।
आदरणीय संजयजी कलागते साहेब इथं आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की कृपया आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचंय. इथं यायचंय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दरम्यान मॅचची सुरुवात आपण करतोय. मॅच चालू करतोय आपण. बॉलर मला वाटतं अमित काटकर आहेत ना. चला, अमित काटकरच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. पहिलं षटक टाकण्यासाठी अमित काटकर यांच्या हाती चेंडू सोपवला गेला. मॅचची सुरुवात होतीये. अक्षय साठे स्ट्राइक पर नो स्ट्राइकिंग इन पे केडी. मॅच की सुरुवात. सामना सुरू होतोय. विजयासाठी फक्त 45 धावाचं आव्हान. 36 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 45 धावा. पहिला चेंडू इथं म्हणतायत पंच हा अबांतर असेल, बॅट बॉल असेल. एका धावेची भर इथं मारलं पडली. संघाला एक धाव मिळतीये. संघाची वाढती धावसंख्या 1 झाली. स्वीपचा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला गेला. झेल पहिली गेंद पहिला फटका. आदित्य अजिंक्याने मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता ज्याने कॅच पकडली. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानात. न्यू मॅन होंगे वापर बॅटिंग करने गिरिया. बॅट्समनचं नाव सांगा. एक बॅटिंग संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. बॉलिंग संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. व्यंकटेश झिबरे. काय झालं? कुठं पाठवायचंय? हा ठीक आहे. स्क्वेअरलिंग अंपर. चला लवकर मॅच चालू करा. इथं आपण पाहतो की एक गडी बाद धावसंख्या 1 झाली आहे. आता मात्र 35 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. तब्बल 44 धावा बनवायच्या आहेत. अमित म्हणतोय. अभिषेक गोले बॉलिंग का? चला बॉलिंग घेतली त्याने. राहुल सर बॉलिंग घेतली त्याने. तुमची बॅटिंग आहे. या ठिकाणी आत्ताच सन्माननीय मनोजजी मलकू नाईक साहेबांचं आगमन झालंय. दरम्यान इथं मात्र आपण पाहतोय की 2 धावा झाल्यात. एक गडी बाद. अलगीवाल्यांना एक विनंती, थोडस शॉर्टकट मध्ये घ्या. तिथं बॉलर डिस्टर्ब होतोय. थोडस विनंती असेल तुम्हाला. सुनील भाऊ जगनाईक साहेबांचे देखील ते शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. मला वाटतं त्यांच्या वतीने या स्पर्धेला मला वाटतं उत्कृष्ट बॅट्समन सुनीलजी. इस बार एक बार और एक झटका लगा वहां पर.
संघाला बसणारा दूसरा हैदराबाद 2 गडी बाद धावसंख्या यहाँ तक और बैटिंग फील्डिंग टीम कर रही है। हम भी किसी से कम नहीं, आप हमें बिल्कुल जिस तरह से रोक सकते हैं तो हम क्यों नहीं रोक सकते। ये सोच तुम्ही करू शकता तर आम्ही का करू शकत नाही। कॅच कोणी पकडलीये? बॅटिंग टीमला एक विनंती असेल तुमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा। बॅट्समन कोण गेलाय? बॅट्समनचं नाव सांगा जरा। ओंकार घुले। कोण पवन म्हणत आहेत, कोण ओंकार म्हणत आहेत, करायचं काय आता? धाब्यात बद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही। इस बार मारने की कोशिश में गेंद बल्ले का इनसाइड एज लगा, वहां पर काफी अच्छी गेंदबाजी का स्टार्ट मिल रहा है। वहां पर 2 गडी बाद धावा झाल्या, 2 धावा। काय सुरेख गोलंदाजी इथे केली जाते। दरम्यान पुन्हा गोलंदाजीला अमित काटकर गोलंदाजी करतोय। या षटकातील 5वा चेंडू घेऊन बॉलिंग करेल। अकुट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातो विकेट कीपरकडे। मला वाटतं ही मैच जी चालली है दोनों संघ रंगदार है। मैच लो स्कोर का है। लो स्कोर के मैच अक्सर कभी भी डेंजरस होते हैं। एक तो बनता है वन साइड, वरना अगर मैच अंदर गया तो बिल्कुल आखिर तक जाता है वहां पर। ये गेंद फिर से ऑप्शन के बाहर आती गेंद मारने की कोशिश में, गेंद बल्लेबाज को बीट करके विकेट कीपर के पास चली जा रही है। गेंद लगभग अब पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। पहले ओवर की समाप्ति में 2 गडी बाद धावसंख्या 2 धावा झाली आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 2 गडी बाद 2 धावा। येणारे 30 चेंडू आणि बनवायचे 43 धावा। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार होंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर। सर ये फुल टॉस पर गेंद को लॉफ्ट स्ट्रोक लगा दिया जा रही है। गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। उस सागर नामदे की गेंद पर बल्लेबाजों ने सागर की गेंद पर रनों की घाघर भरी, क्योंकि रन की घाघर भरेंगे तब जाकर आप जीतेंगे। वहां पर पहल्या चेंडूवर इथं आक्रमण चढवलं गेले फलंदाजाकडून। मला वाटतं फलंदाज व्यंकटेश झेपरेच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार मारला गेलाय। व्यंकटेश पुढे जातोय, दरम्यान इथं मात्र धावबाची संधी होणार का बाट? काय झालं काही कळायला मार्ग नाही। खेळाडू गेले, फलंदाज खाली पडले। इथं मात्र क्षेत्ररक्षक पाहत होता की मारू का नको मध्ये गोलंदाजाची वाट पाहिली। या दरम्यान चेंडू फेकला गेला आणि सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये घरट्यामध्ये पोहोचतोय फलंदाज। आता मात्र आपण पाहतोय की तब्बल धाबा झालाय तिथं 6 धाबा। या षटकातील सागरचा 3रा चेंडू टाकला जाईल। यानंतरच्या मॅच साठी गौरी राजा क्रिकेट संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे। म्हणजे शिवस्वराज्य क्रिकेट संघाची प्रथम बॅटिंग असेल। चेंडू दिशाहीन होता, लेग स्टंपच्या बाहेर होतोय। पंच म्हणतात धावांतर धाव व्हायची सुरुवात मिळेल। धावसंख्या देखील धाबेची भर पडली, वाढती धावसंख्या 2 थांबती ती 7 धावा 2 गडी बाद।
ये पैरों के पास इस बार झाड़ू शॉट लगा दिया, लेकिन गेंद की तो बिल्कुल धीमी गति, धीमी कहेगी वहां पर गेंद की जो गति को धीमा किया गया, इसलिए 2 रन बचे वहां पर। और इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 9 रनों की। यॉर्कर स्वीप शॉट यहाँ पर टाइमिंग के साथ खेला, जबरदस्त खेला, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है, टोटल स्कोर 9 रनों की। यॉर्कर वैभव चषक क्रिकेट टूर्नामेंट में इस मैच में जिस खिलाड़ी को मैन ऑफ द मैच का प्राइज मिलता है उसके लिए बिल्कुल 500 रुपए सुनील जैकनाईक बिल्कुल या सामन्यात ज्या खेळाडूला सामनावीरचा पुरस्कार भेटेल त्याला सुनील जगनाईक साहेब, मला वाटतं आपले जे गेस्ट आहेत कुठल्या गावचे, मला वाटतं छत्रपती संभाजीनगर इथून ते आलेले सामना पाहण्यासाठी। इथं मात्र काय सुरेख फटका खेळला गेला, देखना फटका खेळला गेलाय और इस बार गेंदबाज को लगा धक्का क्योंकि बल्लेबाज ने लगाया फ्लैट, पावरफुल जबरदस्त छक्का। धावसंख्या पुढे सरकती वाढते, टोटल धावा झाल्यात 15 धावा। अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, ऑन साइडला उडवलाय, जबरदस्त फटका, ते घुमा के मारा 4 निश्चित स्पॉन्सर इथं द्यायला भरपूर जण बसलेत, परंतु कॅचच कोणी पकडी ना। पब्लिकला कॅच पकडा, 100 आणि 200 रुपये बक्षीस मिळवा। इथं काय सुरेख बॅटिंग केली गेली वेंकटेश कडून। वेंकटेश मैच का पासा पलटाने की कोशिश कर रहा है, मैच जीतने की लिया। अच्छी गेंद, इसे कहते हैं सेंसिबल क्रिकेट। ये बिल्कुल क्रिकेट की बिल्कुल अच्छे क्रिकेटर की निशानी वेंकटेश के खेल में नजर आ रही है। अच्छी गेंद पर सिंगल में कन्वर्ट कर लिया, बल्कि खराब गेंद पर चौके लगाए, आराम के साथ सिंगल रन के साथ 2 ओव्हर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। 2 षटकांनंतर धावा झाल्यात 20। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 20 धावा। येणारे 24 चेंडू आणि बनवायचे 25 धावा। पुन्हा गोलंदाजीला चेंडू सोपवला गेलाय अमित काटकरच्या हाती। ये जो कैलकुलेट क्रिकेट खेला जा रहा है, आपको फाइनल का भी टिकट मिलेगा, साथ ही साथ संतोष जी साठे साहब का इनाम डिपॉजिट होगा आपके नाम पर। वहां से आगे जाना है तो बिल्कुल अनिल नायकू साहब का भी इनाम, मैच जीतना है तो फाइनल का जीतना होगा वो इनाम। अच्छी गेंद, स्टंप पर आपकी गेंद को आंसर में खेलना चाहते थे, गेंद बल्लेबाज के बिल्कुल पैरों में लगी गेंद। और गौड़ी समाज के इतिहास में पहली बार देख रहे कि बिल्कुल ये मैचेस जो नाइट खिलाए जा रहे हैं, डे नाइट मैचेस का आयोजन पहली बार हो रहा है। और ये अच्छी गेंद, इस बार सीधे गेंद को मारा जा रहा है, गेंद बॉलर के पीछे जा रही है बिल्कुल। वेंकी झिपरे यांच्यासाठी एक ऑफर आली आहे, इथून ते चौकार किंवा षटकार मारतील। प्रवीण मलकू नाईक यांच्या वतीने प्रत्येक चौकार षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। धावसंख्या इथं मात्र थांबली ती 21 धावा। आणि निश्चितच बिक्की नाईकू पुणे यांच्या वतीने सेमीफायनलच्या सामन्यासाठी प्रत्येक खेळाडूने किती देखील षटकार मारा, प्रत्येक षटकाला 201 रुपयाचं पारितोषिक। अमित पुन्हा गोलंदाजी करतो, या षटकातील डावखुरा फलंदाज। हो काय सुरेख बॉलिंग आहे। मगापासून जर दोघांची आपण जंग जर पाहिली तर या जंग मध्ये नेहमीच अमित वरचढ ठरताना आपण पाहतोय। 3 चेंडू 3 षटकार जर फलंदाने खेळले तर माननीय तथादंडीय नामदेव मामा चव्हाणके यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। 3 चौकार असेल किंवा 3 षटकार असेल किंवा 3 विकेट
या तिन्हीसाठी नामदेव मामा चव्हाणके यांच्या वतीने 500 रुपये पारितोषिक. उलटा स्वतः यास मात्र कव्हरचा फटका खेळलाय, सुरेख मारलाय फटका, क्षेत्ररक्षक येतो डाउन द बॉल. दरम्यान मात्र एक धाव दुसरीचा प्रयत्न होईल और खिलाड़ी थोड़े से फंबल हो गए. नतीजा 2 रन लेने का मौका बनता हुआ 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. टोटल स्कोर 23 रन 23 की योग पर. आधा काम बिल्कुल बन चुका है, आधा काम बनना है और इसका मतलब मैच जीतने के लिए 22 चाहिए वहां पर. बीच चिंडोनी 22 धावा. ये देखिए मिडल स्टंप पर आपकी गेंद आंसर में गेंद को मारने की कोशिश में गेंद डाल के बिल्कुल बिडवे के क्षेत्र में बड़े आराम के साथ सिंगल रन लेने का मौका बना. इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 24 धावा झालाय. 2 गडी बाद बहुसंख्य 24 धावा. मला वाटतं या स्पर्धेतील रन मशीन म्हणून सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज बहुधा राहुल झिपरे असावा नंबर 1 वर. चेंडू थोडासा इथं मात्र विकेट किपरची चांगली विकेट किपर आपण पाहतोय आणि मला वाटतं इथं कॅच सुटली असावा बहुधा. अजय परळकर विकेट किपर आहे. दरम्यान 3 षटकं संपली आहेत. अर्धा डाव इथं संपतोय. अर्धा डावामध्ये 24 धावा काढल्यात आणि अर्ध्या डावामध्ये 18 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. त्याला थोडासा ड्रिंक्स ब्रेक होतोय. या ठिकाणी मला वाटतं आमचे जे आता संघ इथे बॅटिंग करतो आप्पाश्री प्रतिष्ठानचे एक खेळू सिनियर खेळाडू माझ्यावर बसलेले आहेत. सुनील उच्चे साहेब. मॅच इथं मात्र अर्ध्या डावामध्ये मला वाटतं पहिल्या 2 षटकामध्ये जशा प्रकारे त्या फलंदाजी व्यंकटेश याच्या अगोदर जी थोडीशी बाजू तुमची कमजोर वाटत होती, व्यंकटेश आला जरा मॅच मध्ये संतुलित केलंय. आता काय वाटतं मॅच मध्ये पुढे काय होईल? शंकर साहेब, हा क्रिकेट असा खेळ आहे, कधी पासा तिकडे पलटतो, कधी पासा इकडे पलटतो. त्यामुळं सांगू शकत नाही. कुणीही मारू शकतं आणि कुणीही जिंकू शकतं. तुम्ही जर क्रिकेटचे एक एक्सपर्ट असाल तर तुम्ही काय ऍडवाइस दिली असती बॅट्समनला आणि बॉलरला काय काय ऍडवाइस देऊ इच्छिता तुम्हाला? जर बॉलिंग संघाने मॅच जिंकायची असेल तर तुमची काय ऍडवाइस असेल तिथं? बॉलिंग साईडला जर सांगायचं असेल तर बॉलिंग नीट लाईन अँड लेंथमध्ये टाकायला पाहिजे. परत फिल्डर सपोर्ट करायला पाहिजे. तुमचा संघ इथं बॅटिंग करतो. माझ्या मते जर बॅटिंग संघाकडे एखादी ओव्हर मोठी आली म्हणजे 10-12ची जर ओव्हर आली तर मॅच निश्चितच बॅटिंग संघाच्या बाजूने झुकेल आणि गोलंदाजीला सातत्याने विकेट देखील घ्यावा लागतील आणि धावा देखील रोखावा लागतील. जर मॅच जिंकायची असेल तुम्हाला प्रत्येक रन हा अनमोल असेल. त्याच्यासाठी तुम्हाला कसून गोलंदाजी करावं लागेल, तिचून गोलंदाजी करावं लागेल. अगर आपको जीतना है तो यहां से कुछ अलग करना होगा. इथं मात्र एन बदललं गेलंय. आतापर्यंत जी गोलंदाजी टाकली गेली सोलापूर रेल्वे स्टेशन यांच्या बाजूने गोलंदाजी टाकली गेली. आता गोलंदाजीला इथं बोलवलं गेलंय. सोलापूर मला वाटतं जामश्री मिलच्या बाजूने गोलंदाजी करतोय. सागर नामदे आलाय गोलंदाजीला. त्यांनी या स्पर्धेला प्रत्येक सामन्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक सामनावीराला दिलं. ते नामदेवजी चव्हाणके साहेबांचं ते शुभ आगमन झालंय. त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर आमचे मित्र गोल प्रीमियर लीगचे एक नामवंत खेळाडू अमित शिरशी यांचं देखील सहर्ष स्वागत. टप्प्याचा चेंडू इथं मात्र विकेट किपरच्या मागे जातो. दरम्यान इथं मात्र मला वाटतं गुंडूराज गोळगुंडा देखील इथं आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. BLPL ची तयारी त्यांच्या गतीने जोरात चालली आहे. व्हॉलीबॉलचा इशारा अंपर कडून केला जातो. धावसंख्या देखील दाबेची भर पडली आहे. धावसंख्या 25 वर जाऊन थांबतीये. ऑफस्टॉनच्या बाहेर दोन ऑन्सरला फटका केलाय. चेंडू जातो बिरबिकेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. एक सिंगल धाव अगदी आरामात येते. एका धावानिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन थांबली ती 26 धावा. 26 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 26 धावा, 2 गडी बाद.
चमचमाना तिवा ट्रॉफी यहाँ पर दुनिया रोशनी में नाहेवा मैदान नई दुल्हन की तरह इस मैदान को सजाया जा रहा है। जबरदस्त मैच, खूबसूरत टूर्नामेंट, नियोजन, आयोजन, जितनी तारीफ, जितनी प्रशंसा इस टूर्नामेंट के लिए हो रही है उतनी कम है। वहां पर वैभव चषक का ये तीसरा पर्व है। व्हाट अगेन यहाँ पर ये देखिए कैच छूटा, वहां पर कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा है वहां पर। चलेंगे इस बार देखना, फिर से गेंदबाजी करेंगे इस भी देखें। शॉट गेंद आई, इस बार ऊंचा खेला, नीचे खिलाड़ी, ओ नहीं दिखी गेंद। निश्चितच या त्योहार पर जब सर्वसब जब ऑफर होता है एकावर एक फ्री, इथं तसंच झालं, एकावर एक कॅच सोडली गेली इथं, एक विकेट किपरने सोडली आणि दुसरी फिल्डरने सोडली इथं। 27 धावा झाल्या, 27 रन। 15 चेंडू, 18 धावा बनवायच्या। यश मारण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी फलंदाजा पायावर जाऊन आदळतो, इथं मात्र धावसंख्या थांबली ती 27 धावा, 2 गडी बाद। चलेंगे इस बार देखना, फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए इतना मात्र फील्डिंग सिंह लड़ते, फील्डिंग सिंह झगड़ते, लड़ेंगे भिड़ेंगे लड़ेंगे तब जाकर आप जीत सकते हैं। यहां पर वो ही चल रहा है फील्डिंग टीम की ओर से। वहां पर पुढचा चेंडू, हो काय चेंडू आहे, भिन्नाट है, वेगवान है, पाहूया इथं मात्र पाहूया एक धाव इथं अगदी आरामात येणार का, येईल मला वाटतं एक धाव। एक धाव झाली ज्यावेळेस चेंडू मारला गेला होता, बॅट्समनची बॅट मला वाटतं क्रीज मध्ये होती आणि त्याच्यामुळे चेंडू स्टंपाला लागल्यानंतर मागे आला, त्या दरम्यान एक धाव इथं कंप्लीट केली गेली। इथे फलंदाज ज्या ठिकाणी बाद होता त्या ठिकाणी एक धाव गेली। आता मात्र 13 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या। चलेंगे इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है। थोडंसं स्पीडअप करा, मॅचला वेळ चाललाय, जरा स्पीडअप करा। या दरम्यान व्यंकटेशने हा फटका खेळलाय, चेंडू जातो बिनविकेटच्या दिशेने, अतिशय जमिनी समांतर हा फटका खेळला गेलाय, अगदी सिंगल धाव आरामात येईल। एका धावानीची धावसंख्या 29 वर जाऊन थांबतीये। 12 चेंडू 16 धावा बनवायचे, 12 गेंदों में मैच जीतने के लिए 16 की जरूरत। एक विनंती असेल बॅटिंग संघाच्या खेळाडूंना, जे बोर झाल्यानंतर तुम्ही आज जाऊ नका कंटिन्यू, यानंतर जर तुम्ही तशी चूक केली तर पेनल्टी लावण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे। विकी नायकू साहेब लक्षात ठेवायचंय, सचिन बारसे यानंतर तुम्ही आज जाणार नाही हे लक्षात ठेवायचंय। अक्षय साठे माफ करा। चला गोलंदाज कोण आलाय जरा नाव सांगा। अजय परळकरच्या हाती चेंडू सुपवला गेला, अजय परळकर मॅच वाचवणार का,
आज शेवटच्या षटकात घेऊन जाणार का मॅच हे मात्र आपल्याला पाहावं लागेल, कारण शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे 16 धाबा. आणि दोघांची तुलनात्मक स्कोरची चर्चा जर आपण केली तर 4 षटकात त्यांनी 16 केल्या होत्या, त्याने 29 केल्या आहेत. पहिला चेंडू इथं सुरेख टाकला गेला, चेंडू जातोय बॉलरला चकवत विकेट किपरच्या हाती जातोय. 11 चेंडू आणि बनवायच्या 16 धाबा. 11 गेंदे और जीतने के लिए 16 की जरूरत. इस बार मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज के बैट से लगने के बाद विकेट कीपर आकर गेंद को फील कर रहे हैं. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं, रुका बस को 29 रन 29 धाबा 2 गड़ी बाद. इस बार गेंद आगे चले गए, बार ऑन द स्ट्रोक खेला, बॉलर के पीछे जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में. 1 रन तो दौड़ा जाएगा, दूसरे की दौड़ हो सकती है और आराम के साथ 2 रन मिलेंगे वहां पर. 9 चेंडू आणि 14 धाबा. हे 3 चेंडू मात्र अतिशय इम्पॉर्टंट असतील. येणारे 3 चेंडू मात्र मॅचचा रिझल्ट सांगतील आपल्याला, कारण 9 चेंडू मध्ये बनवायचे 14 धाबा. 9 बॉल रिमेनिंग, रिक्वायर्ड रन टू 14 रन चाहिए. सरल बैट ने भटका मारला, बिजली का करंट लगा हाथ को, लेकिन फिर भी 1 रन मिलेगा. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त रनआउट का मौका, और इसी के साथ ये विकेट कमाए हैं. वेंकटेश झेपरे का विकेट जा रही है. सोलापूरचा तू कोण आहे? तर या ठिकाणी क्रिकेट प्रिय व्यक्तिमत्व असणारे रोहित नायकू यांचे बंधू देखील इथं मॅच बघत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. रुपेश नायकू याचं देखील आपण स्वागत करूया इथं. दरम्यान इथं मात्र आता नवीन बॅट्समन सचिन आलाय. सचिनला बोलवावं लागलं इथं मॅच वाचवण्यासाठी. ओंकार घोले स्ट्राईकला फलंदाजीला. ओंकारने मात्र आपले जागेवरनं हल्लेच नाही जागेवरनं. आता शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 13 धाबा. आठ चेंडू आणि बनवायच्या 13 धाबा. बैट बॉल का इशारा अंपायर की ओर से आ रहा है. बैट बॉल के साथ अब मैच जीतने के लिए 8 गेंदे और लगभग जीतने के लिए 12 की जरूरत. शेवटचे 8 चेंडू बनवायचे 12 धाबा. अभी भी बता नहीं सकते कि कौन जीतेगा कौन हारेगा. मैच अभी भी टाइट है, हवा टाइट है, क्योंकि मैच भी टाइट है वहां पर. ये टूर्नामेंट बहुत जबरदस्त खिलाया जा रहा है. ये देखिए फुल टॉस गेंद मिली थी, सीधा मारा, 1 ही रन आएगा वहां पर. और 1 रन के साथ अब मैच जीतने के लिए आने वाले 7 गेंदों में 11 की जरूरत. 7 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. क्या मैच चल रहा है. जर तुम्हाला ही मॅच आवडली असेल तर या मॅच साठी एक बार होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या.
काय सूर्य जबरदस्त मैच चल रही है। टूर्नामेंट कैसा होना चाहिए, ये वाला टूर्नामेंट होना चाहिए। वैभव चषक मैदान में संघर्ष है, संघर्ष है, आखिर तक संघर्ष टिका हुआ नजर आ रहा है। संघर्ष का नाम होता है लड़ना, संघर्ष का नाम होता है भिड़ना। लड़ेंगे भिड़ेंगे लड़ेंगे तब जाकर जीत सकते हैं। देखेंगे क्या होता है इस गेंद पर। ओ हा देखील इथं मात्र गेली गेली विकेट गेली। शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 11 धावा। क्या मैच हो रहा है, क्या मैच है, माहौल गर्म है। आणि मला वाटतं गौरवने जर 2 चेंडू 2 षटकार मारून जर मॅच संपवली, त्यांचे बंधू समर चबणके यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक, 5000 वाटलं। त्याचबरोबर मल्लू बळवणे साहेब यांच्या वतीने मला वाटतं विकेट किपर कोण होते जरा नाव सांगा त्यांचं, त्यांनी स्टंपला बॉल मारला होता। सागर नामदे। मला वाटतं भैया म्हणजे गौरवचे वडील देखील इथं मॅच बघण्यासाठी आलेत। काय गौरव आपल्या वडिलाला खुश करणार का, संघाला खुश करणार का? शेवटचे षटक बॉलिंगला दिले गेले। बॉलर असेल कोण आहे बॉलर? महादू उदीकर। प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये। मला वाटतं सुनीलजी जगनाईक साहेबांकडून हे पारितोषिक डिक्लेअर केले गेले। चला होऊ द्या दसरा दिवाळीचा। कोण जिंकणार मॅच? जो जिंकेल त्याला 11,000 मिळतील। ठाण्याला मात्र स्पर्धेला 3ऱ्या क्रमांकासाठी लढावं लागेल। चेंडू तिथं स्टंप उडवून दिलों की धड़कन धक धक करने वाला मैच चलता हुआ, हाई वोल्टेज मैच चल रहा है। अरे हाथ लिया, गैप में गेंद जा रही है, लेकिन फील्डर है सामने वापर। एक रन देखना है। अरे काय झालं, विपरीत घडलं। कॅशला 200, रनआउटला 200, विकेटला 200 रुपये, षटकाराला 200, सर्व पारितोषिक सुनील जगनाईक साहेबांकडून। शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावा। नुसतं सचिन म्हणतोय काय आज बघायचं नाही, फक्त भागमभाग पिक्चर बघायचा। कारण सचिन ज्या स्टेननं पळाला होता त्याला एकच माहिती होतं की भागमभाग बघायचा आपल्याला। एक षटकार जर गौरवने मारला तर 500 रुपये। समर्थ चबणके यांच्याकडून हा पारितोषिक हवेत आहे। चेंडू क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली पकडली गेली झेल। जैसे कि ये मैच कांटे का चल रहा है, दिलों के धड़कन को छूने वाला मैच। 4 चेंडू 9 धावा। 200 रुपये मला वाटतं पोचले तिथं। ज्यांनी विकेट घेतली त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। नवीन बॅट्समनचं नाव सांगा, कोण आहे बॅट्समन? कुणाल मिसाळीला बॅटिंगला। 4 चेंडू 9 धावा। गौरव सारखा फलंदाज खाली आहे। गौरव मध्ये क्षमता आहे षटकार मारायची,
काय मैच चल रही है, काय मैच चल रही है, जबरदस्त मैच, हाई वोल्टेज हाई ड्रामा चल रहा है। जिन लोगों को दिल की बीमारी हो, हार्ट अटैक के पेशेंट को मैच मत देखिए, क्योंकि दिल को छूने वाला मैच चल रहा है वहां पर। हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच। चेंडू पाहायला सोडून दिला, कुठलाच खेळण्याचा प्रयत्न नाही, चेंडू जातो विकेट किपरकडे। चंद्रकांत कलागते आणि त्याचबरोबर भारत औरंगे यांना विनंती की कृपया आपण स्टेजवर यावं। चंद्रकांतजी कलागते, भारत औरंगे या दोघांना विनंती असेल की कृपया आपण स्टेजवर या। आपलं दोघांचं सहर्ष स्वागत। वैभव चषकचं हे पर्व तिसरं आहे। तिसऱ्या पंचांकडे बॅट बॉल साठी दाद मागितले गेले, तिसऱ्या पंचांकडे जातील आपले। मैदान में मैच काफी टाइट है और ब्लैक टाइगर भी मैदान में जा रहा है। चला, गर्दी करू नका तिथं, कोणी गर्दी करू नका, फक्त पंच बघतील, आपला निर्णय दाखवला जाईल पंचांकडून। जितू सर, थ्रू बॉलसाठी का? ये नो बॉल, इसका मतलब ये नो बॉल पर आएंगे, एक पेनल्टी का रन और ये 4, यानी कि कुल मिलाकर 5 आएंगे। अब कैलकुलेशन बदल रहा है, 4 चेंडू आणि 4 धावा। कोणी एकाने बोला, बाकीच्या कुणी इथं आपल्याला नियम जे दिलेत नियमाप्रमाणे कॅप्टनला सांगायचंय। बाकीच्यांनी कोणी आज जाऊ नका, कमिटी मेंबर्स किंवा बाकीचे कोणी तिथे जाणार नाही, याची दक्षता घ्यायची। पंचावन्न वगैरे विनंती आहे, कुणी जाऊ नका तिथं, आपली एक विनंती असेल, या बाहेर आपण सर्वजण। ज्यांनी या स्पर्धेला पहिलं क्रमांकाचं पारितोषिक दिलं, सन्माननीय तथादरणीय अनिल नायकू गवळी साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। अनिलजी नायकू यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत।
बाकीच्या सर्वांना विनंती की कृपया आपण बाहेर यायचं. चला बाकीचे सर्वजण कृपया बाहेर या. चला इतर खेळाडूंना विनंती इतर खेळाडूंना विनंती ग्राउंड सोडा.
महादेव भंडारी साहेब थोडस बाहेर या. महादेव भंडारी साहेब या थोडस बाहेर आपण. विनंती करतोय. महादेव भंडारी जरा या बाहेर आपण. हो महादेव भंडारी, महादेव भंडारी साहेब जरा या बाहेर आपण. या बाहेर इकडे या इकडे. चला खरं सर्व कमिटी मेंबर्सना मी विनंती करतो की लवकरात या निर्णय घ्या आपला. अंपायर जो निर्णय असेल तो आपला निर्णय कळवून पद्धतशीर मॅच चालू करायची आहे. ताबडतोब मॅच चालू करा, वेळ करू नका. खेळाडू सोडून मित्र बाकीचे जे आत गेले ते सर्वांना विनंती की बाहेर यायचं आपण. कमिटी मेंबर्स सर्वांना विनंती आहे लवकर बाहेर या. मित्रांनो लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. यानंतर आपल्याला अंतिम सामना देखील, यानंतर अजून एक सेकंड सेमीफायनल मॅच आहे. तर सर्वांना विनंती की लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. चला लवकर आपण विनंती करूया. निर्णय एक्सेप्ट करा आणि पद्धतशीर मॅच चालू करा. त्याला विनंती असेल लवकरात लवकर निर्णय एक्सेप्ट करून मॅच चालू करायची आहे. त्याला निर्णय एक्सेप्ट करा आणि पद्धतशीर मॅच चालू करा.
चला लवकर आपण निर्णय सर्वांना विनंती आहे, जेवण आलेलं आहे, जेवण करून घ्यायचं आहे. हॅलो. पंचांना व कमिटी मेंबरना विनंती आहे, लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे.
आणि सामन्याला सुरुवात करायची. आपल्याकडं वेळ कृपया कमी आहे. ओके त्या वेळेचं भान ठेवून सर्वांनी लवकरात निर्णय. चला लवकर आपण मॅच चालू करतो लगेचच. या ठिकाणी कमिटी मेंबर्स बाहेर व्हायचे. कमिटी मेंबर्स लवकर बाहेर या. हॅलो हॅलो. चला कमिटी मेंबर्स आपला निर्णय सांगायचा आहे. जो निर्णय मला वाटतं इथं कमिटी मेंबर्सने चला कमिटीने आता इथं एक निर्णय जाहीर केलाय. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल, तो एक्सेप्ट असेल तर मॅच ताबडतोब चालू करायची. कमिटी तुम्हाला स्पर्धा थोडस कमिटीने ज्यावेळेस तुम्हाला सामने सुरू होण्याच्या अगोदर नियमावली दिली होती, त्या नियमाचं तुम्ही पालन करायचंय. अन्यथा बाकीची कारवाई कमिटी करेल याची आपण नोंद घ्यायची आहे. विनंती असेल या ठिकाणी पट्टीशी निर्णय एक्सेप्ट करा. पंचांचा निर्णय नो बॉल असेल तो कायम असेल. पट्टीशी मॅच चालू करा. आता समीकरण 4 चेंडूवर 4 धाब्यावर आलंय. 4 चेंडूवर 4 धावा असतील. सागर नामदे आपला डिसिजन पट्टीशी सांगायचा आहे. सागर नामदे एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला, लवकर मॅच चालू करायची. चला निर्णय मला वाटतं एक्सेप्ट केला गेला. मॅच चालू करूया आपण लगेच. चला एक बार मॅच चालू होती. इथं 4 चेंडू आणि 4 धावा. बॉलर दुसरा तुम्हाला यूज करावा लागेल. इथं बॉलरला बॉलिंग करता येणार नाही. कळले जरा बाकीचे समोरचे. चला मॅच चालू करतो आपण. मॅच सुरू होईल. 4 चेंडू आणि बनवायचे 4 धावा. 4 गेंदों में मैच जीतने के लिए 4 रन की जरूरत. चला मॅच लगेच चालू करूया आपण. मॅच ताबडतोब चालू करा. चला यानंतर जेवढे देखील मॅचेस असतील त्याला पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची. पंच हे महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले पंच आहेत. चार चेंडू आणि 4 धावा. चला मॅच चालू होती.
शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. गोलंदाजीला बॉलरचं नाव सांगा. सचिन. चला सचिन गवळीच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. सचिन गवळी गोलंदाजी करेल या षटकातील पहिला चेंडू. यास मात्र सरळ चेंडू हवेत खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय का चेंडू खाली. एक धाव. दुसरीचा प्रयत्न होतोय का चेंडू बेगेपर्यंत. अगदी 2 धावा इथं पूर्ण होतील. या 2 धाव्यांशी आता मात्र समीकरण बदलताना आपण पाहतो. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. तीन गेंदावर मॅच जीतली गेली आणि सामना संपल्यानंतर कोणीही आज जाणार नाही याची दक्षता घ्यायची. कुठलाही संघ विजयाचा उत्सव साजरा करणार नाही. आज जाऊन एवढं लक्षात ठेवायचं, जे काय असेल ते बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला विजय साजरा करायचा आहे. अन्यथा पुढच्या मॅचला 5 धावांची पेनल्टी तुम्हाला लावली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. अप्पासी प्रतिष्ठान संघ मालकांनी लक्षात ठेवायचं, खेळाडूंनी लक्षात ठेवायचं की विजयाचा जल्लोष बाहेरच करायचंय. आज कोणी जाणार नाही, लक्षात ठेवायचंय. 3 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार है इस बीच का. आने वाले 3 गेंदों में मॅच जीतने के लिए 2 की जरूरत. यांनी या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं ते सन्माननीय अनिल नाईकू गवळी साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावर जाऊन अस्वस्थ व्हायचंय, बसायचंय, त्यांची विनंती असेल. पुढचा चेंडू ओ पायाकडे आलाय, ऑन साइडला खेळलाय. पाहूया चेंडू जाईल का. कॅच सोडली. एक धाव. मॅच देखील सुटली का भाऊ. मॅच देखील सुटली इथं. आपण घ्या.